भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, शब्दांचे बोट धरून आला जणू चांदोबा. बालमित्रांनो, आज आपण लाडोबाच्या दिवाळी अंकातली एक गोष्ट ऐकूया. गोष्टीचं नाव आहे तव धैर्याचा एक अंश मिळू दे. या गोष्टीचे लेखक आहेत राहुल तांबोळी. आई वडील किंवा आत्या बाळाचं नामकरण करते. पुढे आयुष्यात त्या नावाला साजेसं असं वर्तन करत कर्तृत्व दाखवून ते नाव सार्थ करणारी बाळं मात्र अगदी मोजकीच असतात. अशा सार्वत्रिक परिस्थितीत साताऱ्यातील धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी या अवघ्या 13 वर्षाच्या चिमुरडीनं स्वतःचे धैर्या हे नाव सार्थ केले. केवळ सार्थ केले नाही तर बालवयातच या नावाचा डंका देश परदेशातील गिरीशिखरे सर करत त्यावर अक्षरशः दुमदुमवला आहे. धैर्याने नुकतेच युरोप खंडातील सर्वोच्च 18,510 फूट उंचीचे माउंट एल्ब्रुस शिखर सर केले. तिच्या या अफाट साहसी कामगिरीची संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर चर्चा होते आहे. ही एवढीशी पोर भल्या भल्यांची छाती दडपून जावी अशी शिखरे एका पाठोपाठ एक सर करते, तेही आई वडील किंवा इतर कोणीही कुटुंबीय सोबत नसताना. कौतुक आहे ते त्याचेच. ज्या वयात आई वडिलांचे बोट सोडून बाहेर पडण्याची तयारी मुलांची नसते आणि पालकही अशा वयातील मुलांना बाहेर कुठे एकटं पाठवण्याचं धाडस करत नाहीत, अशा परिस्थितीत धैर्याने स्वतःच्या पंखाने घेतलेली भरारी थक्क करणारी आहेच. त्याचसोबत तिच्या पंखात बळ भरण्याचे काम तिच्या पालकांनी केले, त्यामुळे त्यांनाही सलाम. मुळात धैर्या ज्या कुटुंबात जन्माला आली त्या कुटुंबात गिर्यारोहणाचा वारसा नाही. आई ज्योती कुलकर्णी शिक्षिका तर वडील विनोद कुलकर्णी हे पत्रकार, साहित्यिक, सहकार, साहित्य, समाजकारणात नेतृत्व करत असलेलं व्यक्तिमत्व. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि 2026 मध्ये सातारा येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाचे ते संयोजक आहेत. त्यामुळे साहजिकच घरात वाचनाची परंपरा आहे. धैर्या आणि तिची थोरली बहीण शौर्या या दोघीही अगदी वाचायला शिकल्या तेव्हापासून साहित्यिक पुस्तकं वाचू लागल्या. मुली आहेत म्हणून या दोघींवर कसली बंधनं लावण्यात आली असं कधीच झालं नाही, की अमुक करायचं नाही म्हणून त्यांच्या वाटेत अडसर निर्माण केले असंही झालं नाही. किंबहुना आपल्या मुलींचे व्यक्तिमत्व बहुआयामी असले पाहिजे असाच कुलकर्णी दाम्पत्याचा आग्रह. त्या आग्रहातून शौर्या आणि धैर्या या दोघीही बालवयापासून वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये धावतात. थोरली बहीण शौर्यासोबत धैर्याने अवघ्या 5 वर्षांची असताना भुईंज येथे झालेली 10 किलोमीटर विलेज मॅरेथॉन कसलेल्या धावपटूंच्या बरोबरीनं पूर्ण केली होती. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हजारोंच्या गर्दीनं तिचं खूप कौतुक केलं होतं. त्या मॅरेथॉनमधील ती सर्वात कमी वयाची धावपटू होती. त्यानंतर धैर्याने अवघी 6 वर्षांची असताना कोयना जंगल ट्रेक केला. उंच डोंगर, खोल दऱ्या, धबधबे, गर्द वनराई, प्राणी पक्ष्यांचं दर्शन, त्या वातावरणातली नीरव शांतता, या अद्भुत वातावरणाची भुरळच धैर्याला पडली. किंबहुना त्या ट्रेकमध्ये ती निसर्गाच्या डोंगर कुशीत इतकी हरखून गेली की गिरीशिखरे तिला कायम साथ घालू लागली. तिथूनच चिमुरड्या धैर्याच्या अंतरी गिर्यारोहण प्रेमाची एक ठिणगी पडली. त्या ठिणगीने पुढील वाटचालीत जणू वणीत चेतावला आणि धैर्याच्या दिमाखदार गिर्यारोहण प्रवासास सुरुवात झाली. सातारा परिसरात गडकोटांची कमतरता नाही, त्यामुळे कोयना नगर जंगल ट्रेक नंतर धैर्याने अजिंक्यतारा किल्ला 4ही बाजूंनी सर केला. तसंच यवतेश्वर घाट, महादरे तळ्यामार्गे यवतेश्वर, सांबारवाडी सुळका, जानाई मळाई डोंगर, चकदेव, वारूगड, वर्धनगड, वासोटा, नागेश्वर सुळका अशी एका पाठोपाठ एक शिखरे सर करतानाच
भैरवगड, दातेगड, विचित्रगड, हरिश्चंद्रगड सर करत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असणारे कळसुबाई शिखर तिने अगदी सहजपणे सर केले. एवढ्या कमी वयातील तिची ही भरारी नजरेत भरणारी होतीच. कुठल्याही ट्रेकची माहिती मिळाली की धैर्याला जायचेच असायचे. अशा अनेक मोहिमांमध्ये सर्वात कमी वयाची तीच असायची. दिवसेंदिवस धैर्याचे हे वाढते गिर्यारोहण प्रेम पाहून या अनोख्या साहसी वाटेवर धैर्याला बळ देण्याचा निर्णय तिच्या पालकांनी घेतला. विनोद कुलकर्णी यांच्या बघण्यात एव्हरेस्ट बेस कॅम्पची जाहिरात आली. त्यांनी सहजच धैर्याला ती दाखवली आणि गमतीनं विचारलं, जायचंय का तुला? तर अवघ्या 12 वर्षांची असणारी धैर्या मला जायचंच आता असा हट्ट धरून बसली. आई वडिलांनी हा ट्रेक किती अवघड आहे, त्यासाठी किती सराव करावा लागेल हे तिला सांगितलं. तरीही धैर्याने आपला हट्ट कायम ठेवला. थोड्या दिवसात धैर्या हट्ट सोडेल असं त्यांना वाटलं होतं, पण तसं बिलकुल झालं नाही. पहाटे 4:30 वाजता उठून धैर्या सराव करू लागली. अजिंक्य ताराच्या अक्षरशः वाऱ्या करू लागली. शाळेतून आल्यानंतर बिल्डिंगच्या पायऱ्यांवर पुन्हा सराव सुरू. केवळ सराव नाही तर एवढ्याशा या मुलीनं संतुलित आहारावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं. त्यासाठी या वयात आवडणारे सगळे जंक फूड आधी बंद केले. अशा प्रचंड मेहनतीतून तिने एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक यशस्वी पूर्ण केला. त्यासाठी फार खडतर वाट तिला चालावी लागली. उणे तापमान असणारी प्रचंड थंडी, त्यामुळे निर्माण झालेली प्रचंड डोकेदुखी, जसजशी चढाई होईल तसतसा कमी होत जाणारा ऑक्सिजन, कशाचाही कधी अनुभव घेतला नव्हता. त्यासोबत आई वडील बरोबर नव्हतेच. अशा परिस्थितीत वडिलांचा फोन आल्यानंतर त्यांच्या आठवणीने ही पोर धाय मोकलून रडू लागली. त्याच्या आठवणीने ती हळवी जरूर झाली, मात्र क्षणात सावरली बरं. एव्हरेस्ट एवढ्या जिद्दीने धैर्याने एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करत पुढे एव्हरेस्टच सर करेन अशा धैर्यानं एव्हरेस्टचा निरोप घेतला. एव्हरेस्ट बेस कॅम्पमुळे धैर्याचा आत्मविश्वास वाढला. या यशाचं कौतुक ओसरायच्या आतच धैर्यानं दक्षिण आफ्रिकेतील आव्हानात्मक असे किलीमांजारो शिखर सर केले. वयाच्या 12व्या वर्षी धैर्याने केलेल्या या कामगिरीचे विशेष का, तर या शिखराची उंची समुद्र सपाटीपासून तब्बल 19,341 फूट इतकी आहे. कोणत्याही पर्वतरांगांचा भाग नसणारे ज्वालामुखी हे पर्वताचे शिखर जगातील अशा शिखरांपैकी उंच शिखर आहे. त्यामुळे धैर्याच्या या यशाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. या अफाट कामगिरीला वर्ष पूर्ण व्हायच्या आतच तिने आणखी एक प्रचंड मोठी झेप घेतली. ती म्हणजे युरोप खंडातील सर्वात उंच एल्ब्रुस शिखर सर करण्याची. दक्षिण रशियात जॉर्जियाच्या सीमेवर असणारे एल्ब्रुस म्हणजे एक सुप्त ज्वालामुखी. किलीमांजारोपेक्षा हे शिखर सर करणं तसं कठीण, कारण म्हणजे इथलं सतत बदलत असणारं हवामान. या शिखराच्या कुशीत अनेक हिमनद्या आहेत. पूर्णपणे बर्फाळ शिखरावर प्रचंड थंडी आणि हवामान कधी बदलेल याची काहीच खात्री नाही. त्यामुळे अवघ्या 13 वर्षांच्या धैर्यानं हे शिखर सर करणं निश्चितच मोठी कामगिरी आहे. या बर्फाळ शिखरावर चढाई करण्यासाठीचा सराव तिने अजिंक्य तारा किल्ल्यावरच केला. बर्फातून चालतानाचा सराव होण्यासाठी अक्षरशः पायात किलोची वजनं बांधून तिने अजिंक्य तारा अनेकदा सर केला. ही मोहीम खडतर असली तरी याही वेळी आई वडील सोबत नसणार होते. तरीही जिद्दीने तिने रशियाकडे कूच केली. उणे 14 अंश सेल्सिअस तापमान असताना सुद्धा हातात तिरंगा घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला धैर्याने एल्ब्रुसवर तिरंगा फडकवला. तिच्या या अफाट धैर्याने साऱ्यांचीच मान उंच झाली. छाती गर्वानं फुलून आली. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अवघ्या 13 वर्षांच्या धैर्याच्या अफाट शौर्याची चर्चा होते. धैर्याचं हे यश लखलखीत असलं तरी त्या पाठी तिची प्रचंड मेहनत आहे.
चमचमीत पदार्थांपासून आईस्क्रीम पर्यंत अनेक गोष्टींचा तिने आनंदाने त्याग केला. तिचं ध्येय निश्चित आहे, त्यामुळे आता अशा गोष्टी तिला भुलवत नाहीत आणि त्याचं विशेषही तिला वाटत नाही. ही भली मोठी उंच कामगिरी करताना शाळेच्या अभ्यासात ती मागे नाहीये. तिथे हुशार विद्यार्थिनी म्हणून ती ओळखली जातेच, शिवाय गायन, पेटीवादन, वाचन अशा आवडी सुद्धा अगदी गुणवत्ता प्राप्त म्हणता येईल अशा जपल्यात तिने. भगवद्गीता पाठांतर स्पर्धेत ती राज्य पातळीवर प्रथम क्रमांकाची विजेती ठरली. अशा वेगवेगळ्या कलागुणांमध्ये सुद्धा तिला सन्मान मिळतात. एल्ब्रुस शिखरावर जेव्हा ती पोहोचली तेव्हा तिने तिरंगा फडकवलाच, शिवाय भगवद्गीतेतील श्लोकही म्हटले. आपल्या मातीने दिलेले संस्कार तिने उंच शिखरावरही जपले. एवढ्याशा वयात धैर्याची ही अष्टपैलू कामगिरी विस्मयचकित करणारी आहे. शिवाय या कामगिरीतील तिची गिर्यारोहणाची आवड तिच्या वाटचालीतला कळस आहे. या कळसावर यापुढेही अनेक मोहिमांच्या यशाचे ध्वज फडकतील एवढा विश्वास धैर्यानंच आपल्याला दिलाय. तेवढी धमक तिनं दाखवून दिली आहे. त्यामुळेच अनेक पालकांसाठी धैर्या एक आयडॉल बनली. आपल्या पाल्याची जडणघडण करताना त्याच्यातही तव धैर्याचा एक अंश मिळू दे अशीच अपेक्षा अनेक पालकांमधून धैर्याला पाहून व्यक्त होते आहे. त्या कौतुकातून आपल्या पाल्यांना मोठ्या कौतुकाने धैर्याची वाटचाल, तिचं यश, तिचं धाडस एक आदर्श म्हणून दाखवत आहेत. मात्र एक गोष्ट आवर्जून सांगायलाच हवी, ती म्हणजे आपल्या लेकरांना धैर्याचा आदर्श देताना पालकांनी सुद्धा विनोद आणि ज्योती कुलकर्णी यांचा आदर्श घ्यायला हवा. आपल्या मुलांच्या पायात बेड्या न घालता त्यांचं आकाश त्यांना खुलं करून दिलं पाहिजे. त्यासाठी आपल्या लेकरांवर विश्वास दाखवला पाहिजे. थोरली बहीण शौर्या हिने देखील प्रत्येक मोहिमेत धैर्याचा आत्मविश्वास वाढवला. तिला मदत केली, पाठबळ दिलं. कुटुंबातून मिळणाऱ्या अशा विश्वासातूनच यशाची शिखरं सर होत असतात. धैर्यानं तेच केलं. त्यातूनच साताऱ्याची ही शिखर कन्या नजीकच्या काळात देशाचं नाव जगाच्या पटलावर उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. आणि त्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा.